सध्या मी दिवसभर काय करते तर हे रिसेंटली मी आरीवर्कचा क्लास केलेला आहे, तर मग सध्या ना वेड लागलं आहे मला आरीवर्कचं आणि मी टाईम मिळाला का हे करत असते. त्यामुळे माझे व्हिडिओज पण खूप लेट येत आहेत आणि सध्या थोडं इरेग्युलर पण झालं आहे. पण आखाड संपायच्या अगोदर ना नैवेद्य पण करायचे होते, तर मग आज मी नैवेद्य केले. तर हा व्हिडिओ आहे द्वादशीचा, म्हणजे जी धाकटी एकादशी असते ना आपली आषाढामधली दुसरी एकादशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवार आलेला होता. मग मला एकादशीचा पण उपवास होता आणि सोमवारचा पण उपवास, म्हणजे आदल्या दिवशी एकादशीचा उपवास झाला, नेक्स्ट डेला सोमवारचा उपवास झाला. तर मग म्हटलं दोन्ही उपवास सोडायचे पण आहेत आणि मग नैवेद्य पण काही कारणास्तव लेट होत गेले होते, म्हणजे आम्हाला विटाळ पडला होता काही दिवस, त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम्स, मग त्यामुळे आज नैवेद्य केले. तर नैवेद्यामध्ये मी पुरी, मेथीची भाजी, वरण भात आणि खीर असं काही केलं होतं ना. आणि आम्ही तिघं पण मिळून नैवेद्य दाखवायला गेलो नागरदेवळ्यामध्ये. आमच्या लक्ष्मी नागरदेवळ्यातच आहेत, म्हणून मग आम्ही तिथे नैवेद्य दाखवायला गेलो. तिथं कढी वगैरे होती, तर बिट्टू लगेच पळत गेला, तिथली कढी खोलली आणि तिथं ना आमच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं ना, त्यामुळे इतकी छान आणि मस्त शांततेत पूजा झाली. व्यवस्थित नैवेद्य वगैरे दाखवता आले, देवीला व्यवस्थित हळदी कुंकू, दिवा, उदबत्ती सगळं केलं आणि मस्त दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर त्याच्याच समोर एक हनुमानचं पण मूर्ती आहे, तर बिट्टूला मी म्हटलं तू कर पूजा. मग त्याच्या हातानेच मी आज तिथली पूजा केली. त्याने देवाला पाणी वगैरे घातलं, त्यानंतर मग कुंकू वगैरे लावून नैवेद्य दाखवला. तर त्याचं हे फर्स्ट टाईम होतं, त्याला मी शिकवते कसं करायचं काय. मग तिथलं दर्शन घेतलं. समोर सटवाई आहे, तर हे दोघं जण मी इथलं आवरत होते तोपर्यंत मग तिथलं जाऊन दर्शन वगैरे करून आले आणि अशा पद्धतीने आम्ही आज आषाढाचे नैवेद्य दाखवले.